ही मुख्यमंत्री शाळा माझी शाळा ह्या ज्या शाळांच्या स्पर्धा होत्या त्याच्यामध्ये राज्यस्तरा असेल, जिल्हास्तरा असेल किंवा तालुका स्तरावर ज्या शाळांनी नैपुण्य दाखवलं त्यांचा आज शिक्षकांचा त्यांचा आणि तिथल्या नागरिकांचा विद्यार्थ्यांचा सत्कार होता। आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की जळगाव जिल्ह्याने आपली जी तुरा आहे मानाची ती कायमस्वरूपी राज्यस्तरावर सुद्धा ठेवलेली आहे। पुढच्या काळामध्ये सुद्धा शिक्षणामध्ये बदल होत असताना विद्यार्थ्यांची पटसंख्या टिकून राहावी याच्याकरता बऱ्याच सूचना देण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। जिल्हा परिषदच्या शाळा वाचवणं, त्यांची पटसंख्या वाचवणं ही काळाची गरज आहे। आणि मला तरी असं वाटतं की समाजाच्या बरोबर शिक्षक आणि लोकप्रतिनिधी आणि अधिकारी या चौघांनी या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। तेच आम्ही या भाषणामध्ये या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला। आणि मला खात्री आहे की येत्या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदमध्ये विद्यार्थ्यांची येण्याची संख्या मागच्या वेळेसपेक्षा जास्त असेल असा मला विश्वास आहे। शाळा महाविद्यालयांना मराठी नाव द्यावं अशी मागणी आम्ही ठाकरेंनी केली आहे। त्यांच्या ज्या शाळेच्या पाट्या आहेत नावांच्या त्या आपण मराठी करावं। बऱ्याच ठिकाणी शाळा या मराठी पाटीच्या नावानेच आहे, काही किरकोळ ठिकाणी आपल्याला दिसतात। पण आता तुम्ही इंग्लिश मिडियमच्याही पाहिल्या तर मराठी पाट्या आहेत, मग खाली त्यांचं इंग्लिश मिडियमचं नाव आहे। मग जर असतील तर तिथे आपण त्या ठिकाणी सामोपचाराने या गोष्टी होऊ शकतात आणि कोणी नाही म्हणणार नाही। कारण की शाळेमध्ये इंग्लिश मिडियम जरी असली तरी मराठी मिडियम हे शिकवलंच जातं। त्यामुळे निश्चितपणाने मराठी ही भाषा कायम ठिकाणी वापरली पाहिजे, हे काही चुकीचं नाही आहे आणि गैर नाही आहे। जिल्हाधिकाऱ्यांना धमकीचा मिळालेला आहे, अज्ञात व्यक्तीने मेल केलेला आहे की अन्नातून किंवा वेगळ्या पद्धतीने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। सीएमओ ऑफिसला तो मेल पाठवलेला आहे त्या व्यक्तीने। हे बाब असेल तर चुकीची आहे। SP साहेबांना सूचना दिल्या जातील आणि तातडीने कोणी ईमेल पाठवला आहे त्याचा शोध घ्यावा आणि कारवाई करावी अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील। आज अमित शहा रायगडच्या दौऱ्यावर पालकमंत्रीपदाचा प्रश्न सुटेल। हे बघा ते वेगळ्या दौऱ्यावर आहे। एवढा मोठा माणूस देशाचा गृहमंत्री एका जिल्ह्याच्या पालकमंत्र्याकरता गोष्ट करेल का? विनाकारण काही गोष्टींना आपण पत्रकारांनी बांधवांनाही माझी विनंती आहे की येता कशा करताय, पालकमंत्री पदाकरता येत आहे का? चलो मैं आ रहा हूँ भाई पालक मंत्री का पद छोड़ने के लिए, ते कार्यक्रमाला येत आहे तर आपल्याला हात जोडून विनंती आहे, हा सामोपचाराने प्रश्न देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदेजी, अजित पवार हे सोडण्याकरता सक्षम आहेत। तो संजय राऊतांनी आज बकराचा फोटो ट्विटरवर एकनाथ शिंदेसाठी म्हटलंय, परत त्यांनी म्हटलंय ऐशी तुम्ही खबर आहे असं म्हटलंय त्यांनी। हे मग संजय राऊत या माणसाला आम्ही आता भावच देत नाही, हे वसारलेलं भांडं आहे। हो, या ठिकाणी जसं तुम्ही म्हटलं आमदार कोल्हे तसे विद्यार्थी कोणा असं आवाहन केलेलं आहे तुम्ही? मी विनोदाने बोललो, जसं आम्ही पक्षाचे काही कार्यकर्ते एकामेकाच्या पक्षामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो तसं शिक्षकांनी हे करावं। त्याच्यामध्ये असा काही चुकीचा भाव नव्हता। पटसंख्या कशी वाढेल याच्याकरता एक सांगण्याचा एक विनोदाचा भाग होता। काल कर्जमाफीसाठी राज्यभर आंदोलन केलं। मी वाटच पाहिली रात्रभर, कोई आया नाही भाई, कोई नाही आया, आलंच नाही। मी रात्री 1 वाजेपर्यंत माझ्या दरवाजी बसून होतो। पोलीस आले होते, पोलिसांना म्हणलं तुम जाओ आने दो प्रहार को, कोणीच नाही आलं।